रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे. थोडासा मला आहे त्रास बरं का, पण थोडा आहे. आता आपण प्रवास केल्यामुळं त्याच्यामुळं थोडंफार त्रास होणारच आहे आपल्याला. तर यात्रेला गेली होती मी. तर यात्रेची व्हिडिओ मी टाकलेलीच आहे, तुम्हाला ते कळालंच असेल यात्रेला गेले ते म्हणून. तर खूप छान वाटलं यात्रेला गेले तर. तर आम्ही सगळे म्हणजे वयोवृद्धच लोक होतो, त्याच्यामध्ये काही आमच्यापेक्षा कमी वयाचे काही जास्त लोक नव्हते, होते थोडेफार. आणि सगळे वयोवृद्धच लोक होतो. तर गेलो होतो आम्ही यात्रेला. तर आम्ही दरवर्षी एक ट्रिप करतो. द प्रत्येक वर्षाला जास्त काही आपल्याच्यानं झोपत नाही, पण एक ट्रिप करतो आम्ही दर वर्षाला. तर यावर्षी मागच्या वर्षी पण गेलो होतो आम्ही जानेवारीमध्ये रामेश्वरला. तर यावर्षी आम्ही वृंदावनमध्ये गेलो. खूप दिवसाची इच्छा होती आमची वृंदावनला जायची. तर बघा, वृंदावनला गेलो ना आम्ही, तर म्हणजे भरपूर असे लोक आहे का त्यांच्याजवळ खूप पैसा पाणी खूप आहे, खूप काही आहे, पण त्यांना जाण्याची इच्छा नाही किंवा त्यांना घेऊन जाणारं कोणी नाही. त्यांची एकट्याची हिंमत चालत नाही बाहेरगावी जायची, एवढ्या लांब जायची, प्रवास करायची. तर मग त्या पैशाचा उपयोग काय सांगा मला तुम्ही? किती बी धनदौलत राहू द्या, किती पैसा राहू द्या, पाणी राहू द्या, पण आपल्याला कोणी घेऊन जायला नाही घरातलं. आणि आपण एकटे पण जाऊ शकत नाही. एकटे का जाऊ शकत नाही? आपलं वय झालेलं राहतं आणि आपण एवढं लांबचा प्रवास कधी केलेला नाही राहत. तर आपल्याला कोण घेऊन जाणार आहे? आणि काही काहींचे बघा, घरामध्ये इतके पैसे पाणी सगळं राहतं, पण घेऊन जायला कोणी राहत नाही. घरातल्यांना ज्याच्या त्याच्या घरात कामधंदे राहतं. काहींना वाटतं या म्हातारीनं गुपचित घरात बसायचं, यांना काही यात्रेचं पडलं. पण आपण जोपर्यंत जवान राहतो तोपर्यंत सगळं आपलं चित्त संसारामध्ये राहतं. आपलं आज हे असं झालं पाहिजे, उद्या तसं झालं पाहिजे, परवा तसं झालं पाहिजे, आपण आता हे करायला पाहिजे. मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, मग आता काय काय नातवंड झालं, मग नातवंड सांभाळायचं. तर आपला हा देवदेव कधी होत नाही. तर मग आपल्याला देवदेव करायला कधी सुचतं? का थोडं वय झाल्यावरच सुचतं. मग ते वय झाल्यावर आपली कॅपॅसिटी कमी होत चालते, आपल्याला बोजा घेऊन चालवत नाही किंवा आपण एकटे जाऊ शकत नाही एवढ्या लांब, तिकडचं काही माहीत नसल्यामुळं. तर मग आम्ही जिथं जातो ना आम्ही ज्यांच्याबरोबर, ते महाराज आहे आळंदीचे. तर त्यांचं काही एवढं वय नाही आहे, आमच्या मुलांसारखेच आहे ते, त्यांचं वय पण. पण ते महाराज आहे ते वर्षातून त्यांच्या 4-5 ट्रिपा राहतात. ही ट्रिप गेली का दुसरी ट्रिप, ती आली का तिसरी ट्रिप, असे त्यांच्या ट्रिपा चालू असतात. आता ते बघा, पहिले 2 महिन्यापूर्वी याला बद्रीनाथ केदारनाथला जाऊन आली एक ट्रिप. नंतर परत 2 महिन्यानंतर त्र्यंबकची जत्रा झाली, पायवारी त्यांची असते, ती झाली. नंतर लगेच आमची जानेवारीमध्ये आम्ही जानेवारीमध्ये 22 जानेवारीला आम्ही यात्रेला गेलो. आता तिथून आलो. आता परत ते आज 5 फेब्रुवारी ना, तर ते आज 5 फेब्रुवारीला जगन्नाथपुरीला चालले. असे त्यांच्या ट्रिप चालूच असतात. तर ते म्हणजे त्यांनी एक इशावा करायचं घेतलेलं आहे. त्यांनी असं काही नाही का त्यांनी पैसा कमवायसाठी केलं, असं काही नाही. पैसा पैसा हा कोणी पण कमवतं, पण ही सेवा पण करून घेता आली पाहिजे. का ही सेवा पण करून घेता आली पाहिजे. आणि त्याच्यात काही म्हणजे ते घेता फी त्यांचीवाली. आता भरपूर, आता रूम भाडं भरपूर वाढलेले, लक्झरीचे भाडे भरपूर वाढलेले. रेल्वेचा प्रवास आहे बा थोडासा कमी पैशामध्ये, पण रेल्वेने एवढे लोक सांभाळून नेणं आणणं, त्यांची उतर चढ, एवढ्यांची चौकशी, एवढ्यांची रोजची हजेरी घेणं, एवढे आपले जेवढे यात्रेकरू आणले तेवढे आले का नाही, तेवढे बसले का नाही गाडीत, तेवढे उतरले का नाही, तेवढ्यांची काळजी त्यांना घ्यावी लागते. म्हणून काय पैसा ही काळजी घेत नाही. पैसा किती बी राहू त्या माणसाजवळ, पैसा कधी माणसाची काळजी घेत नाही. काळजी ही माणसालाच घ्यावं लागते माणसाची. तर ते एवढ्यांची काळजी घेता आणि एवढ्यांची यात्रा इतकी सुखरूप करून आणता, वयोवृद्ध लोकांना सांभाळून नेता आणत्या. आणि कोणाला जर बोजा घेऊन चालवलं नाही तर स्वतः त्यांचा बोजा उचलत्या, बोजा टाकतील. त्यांना जेवायला ताट नसलं तर ताट आणून देतील, त्यांना वाढवून देतील. तर याला म्हणजे प्रत्येकाला विचारतील, तुम्हाला काय भाजी हवं का, पोळी हवी का? म्हणजे असं नाही का बा तुम्ही आता मग यात्रेला आलेले आहे आणि मग आम्ही स्वयंपाक करून ठेवलेला आहे, तुम्हाला खायचं तर खा, नाही तर नका खाऊ, असं नाही. त्यांचं इतकं म्हणजे इतकं काही सेवा करते ते, प्रत्येकाला जेव घालतील, प्रत्येकाची काळजी घेतील. एवढे 100 बी लोक राहिले आणि 50 बी लोक राहिले तर त्यांना बरोबर लक्षात राहतं कोणची व्यक्ती जेवली आणि कोणची व्यक्ती अजून जेवायची राहिली. त्यांचं पूर्ण लक्षात राहतं. त्यांच्या हातात असं फोन राहतो का बरोबर जे व्यक्ती जेवलेली नाही अजून, त्या व्यक्तीला लगेच फोन लावतील, अहो जेवायला या, जेवण करून घ्या. एखादी व्यक्ती जर म्हटली, अहो मला बरं नाही, मी झोपली, मला नाही जेवायचं, तर त्या व्यक्तीची
पूर्णपणे काळजी घेतील. त्या व्यक्तीला तिथं जेवायला रूममध्ये घेऊन जायला लावतील, तिला तिथं जेवायला लावतील. पण असं नाही का कोणाला उपाशी ठेवतील, काहीच नाही. पूर्णपणे ते सेवा करतात प्रवाशांची, म्हणजे यात्रेकरूंची खूप सेवा करतात. पण असे बऱ्याच ठिकाणी यात्रेकरूंचं आम्ही पाहतो ना, खूप हाल होते. आता आम्ही स्वतःच नर्मदा परिक्रमाला दुसऱ्या ट्रॅव्हलमध्ये गेलो होतो. तर इतके आम्ही तिथं एवढे पैसे भरून, यांच्यापेक्षा तर किती का वाढवा पैसे गेले आमचे. तिथं एवढे पैसे भरून आमची त्या ट्रॅव्हलवाल्याने इतके हाल केले होते, इतके हाल केले होते. कुठं पण गाडी उभी करायचा, रोडावर काय, पेट्रोल पंपावर काय, संडासी पैसे काय, कुठं कुठं पण म्हणजे चांगल्या ठिकाणी भाडं देऊन गाडी उभी करत नव्हता तो. कुठं गाडी उभी करू, कुठं शिजवायचं, कुठं खाऊ घालायचं लोकांना. इतका त्रास लोकांना, म्हणजे इतका त्रास गाडीमध्ये लोकांना. कोणतं पण पाणी पाजायचा. तर इतक्या लोकांना जुलाब उलट्या व्हायच्या, पण तो कधी विचारत नव्हता का तुम्हाला काही त्रास आहे का, तुम्हाला काय आहे, काही गोळी खायची का, कुठं दवाखान्यात जायचं, कधीही त्या माणसाने विचार नाही केला यात्रेकरूंचा. ते यात्रेकरू फक्त गेले आणि आले गाडीत बसून. इतके हाल ते यात्रेकरूंचे. तसे हे महाराज आहे ना, इतकी काळजी घेता, इतकी काळजी घेता. कोणाचं जर दुखायला लागलं तर त्याला दवाखान्यात घेऊन जातील, त्याला इंजेक्शन मारतील, त्याला गोळी घेऊन देतील, त्याला मेडिकल पाहून देतील. ते पूर्णपणे त्या काळजी घेतात, ते पूर्ण काळजी घेतात. ते असं नाही का बा केलं आणि केलं. तर अशी पूर्णपणे काळजी घेतात ते महाराज. आणि काही काही यात्रेकरू असे राहताना खूप, म्हणजे खूप अर्धवट नॉलेज असतं त्यांचंवालं. त्यांना असं वाटतं या महाराजांना आपण पैसे दिले, मग आपण यात्रेला आलो, मग या महाराजांनी आमचे सगळं, आम्ही जसं म्हणलं तसं वागायला पाहिजे. तर असं बघा, ते असं राहतं. म्हणते आम्ही लय पैसे भरेले, मग आम्हाला अशी जागा पाहिजे, तशीच जागा पाहिजे, आणि आम्ही काय फुकट आलेलं आहे का, आम्ही असं आलेलं आहे का. इतके त्रास द्यायचं त्या महाराजांना, इतके तळतळायला लावत्या काही काही लोक बिचारे. ते एकदम म्हणजे सगळ्यांच्या मुलासारखे येते, यांचं काही लय जास्त वय नाही, काही नाही. सगळ्यांच्या पुढं पुढं इतके करते. अहो, पाहायला गेलं तर आपल्या घरातली व्यक्तीसुद्धा आपलं ऐकत नाही. आपल्या घरातली व्यक्तीसुद्धा आपण त्यांच्यासाठी एवढं कमावून ठेवतो घरामध्ये, तरी आपले घरातले मुलं म्हणा, सुना म्हणा, नातू म्हणा, आपला ऐकत का एवढं. तसे ते महाराज सगळ्यांच्या पुढं पुढं करते. सगळ्यांना याला पाणी घे, त्याला चहा घे, याला जेवायला दे. आणि जरी आपण त्यांना पैसे देतो तर त्यांना पण पोट पाणी ना काही. आपल्याबरोबर त्यांचे लेकरं बाळं घरदार सोडून ते आपल्याबरोबर 9-10 दिवस प्रवास करत्या, आपल्याला एवढी ठेप ठेवत्या. आपण एकटे जाऊ शकतो का, आपल्याजवळ किती पैसा राहिला तर आपण जाऊ शकतो का यात्रेला, एकटे नाही जाऊ शकत आपण. का काय आपल्याला काही तिकडचं माहिती राहत नाही, आणि ज्यांना माहिती त्यांना वेळ राहत नाही आपल्याला घेऊन जाण्यासाठी. आपल्या घरातली व्यक्तीला सुद्धा आपण जर म्हटलं ना, चालतं का रे भाऊ आम्हाला अमक्या ठिकाणी जायचं आहे, ते म्हणतं मला काम आहे, तुझं काय निघालं माहितीचे, पाहू नंतर जाऊ. तसं ते त्यांचं घरदार सोडून, सगळं सोडून ते आपल्याबरोबर 2 पैशासाठी किंवा त्यांच्या पोटासाठीच करताय ना, ते एवढ्यांना सोडून आपल्याला तिथं घेऊन जात्या, यात्रा करत्या. तर त्यांना पण पोट पाणी म्हणूनच त्यांनी ते काढलं ना असं, का बा लोकांची सेवा करायची, लोकांना यात्रेला घेऊन जायचं, लोकांची यात्रा पूर्ण करून आणायची, सुखरूप जस त्याच्या घरी पोचवायचं. घरी आल्यानंतर सगळे घरी पोचले का नाही त्यांची काळजी घ्यायची. तर आपल्या घरचे तरी आपली काळजी घेता का हो. आणि काही काही असे अर्धवट राहतात, ते बाबांना इतके त्रास देतात, खूप त्रास देतात काही काही. तर असं नाही करायला पाहिजे. धन दौलत पैसा हा आपल्या संग काय येणार नाही. आपल्याला म्हणजे आपल्याजवळ किती बी राहिलं ना धन, त्याचा काही उपयोग नाही. पण जे आपल्याकडून सेवा करून, जे आपल्याकडून यात्रा करून घेतं ना, तर त्याचं खूप मोठं श्रम येते, खूप मोठं, म्हणजे ते खूप मोठं पुण्य घेत आहे आपल्याकडून. का का आपल्याला, आपण तिथे जाऊच शकत नाही. किती बी पैसा राहू द्या तुमच्याजवळ, आपण जाऊ शकत नाही एकटे, कधीच जाऊ शकत नाही. आणि लोकांना, काही काही लोकांना लय पैशाचा गर्व राहतो, लय पैशाचा गर्व राहतो. आणि ते काही जास्त पैसे घेत नाही. ते त्यांच्या जेवढे कष्ट करतात तेवढेच पैसे घेतात ते. आणि कष्ट पण पुरेपूर पैशाचा फायदा घेतात ते. असं नाही का आपले पैसे घ्यायचे आणि काहीतरी फसवायचं, असं ते करत नाही. तर असे महाराज खूप छान सेवा करत्या, खूप चांगले म्हणजे ट्रिप करत्या. खूप म्हणजे खूप भारी, असं खूप छान वाटतं त्यांच्या संग ट्रिप करायला सुद्धा. खूप भारी, एकदम आनंदी आनंदी राहते. कधी त्यांच्या चेहऱ्यावर कधी असं टेन्शन दिसणार नाही, कधी कोणाला रागावणार नाही, कधी काही नाही. सगळ्यांशी हसून खेळून हसीमिळीच्या याच्यात ते एकदम आनंदात आपली ट्रिप पूर्ण करत्या. आणि मी तर म्हणते देवा, इथून पुढं त्यांना अशीच, देवाकडे प्रार्थना करते त्यांची अशीच सेवा चालू द्या. अशीच सगळ्यांची सुखरूप सेवा म्हणजे यात्रेकरू घरी आणून घालो. अशीच त्यांची जोपर्यंत त्यांच्यात स्मरणशक्ती आहे तोपर्यंत त्यांनी अशीच सेवा घडवे.
ज्यांना जाण्याची येण्याची कॅपॅसिटी नाही त्यांनासुद्धा ते सांभाळून आणता, सांभाळून नेता. 75-80 वयापर्यंतचे लोक त्यांच्याबरोबर यात्रा करता. कसे करत असतील? जर त्यांनी जर चांगली सेवा नसती केली तर ते यात्रेकरू गेले असते का नसते गेले? पण हे काही लोकांना अजून कळत नाही. लोक नुसते पैसा पैसा करते. आम्ही पैसा दिला, आम्ही पैसा दिला. अरे काय पैसा? पैशाला खात्या का तुम्ही? घरात किती कमवून ठेवलेलं आहे का? घरात कवडीची किंमत राहते का? काहींना काहीच किंमत राहत नाही. त्यांना कोणी म्हणतही नाही तुम्हाला आम्ही यात्रेला घेऊन जातो म्हणून, चला तुम्ही लय आमच्यासाठी कमवून ठेवलं आहे. आणि त्याला बिचारायला आपण देतो 2 पैसे येतात तर त्याचं आपलं खाणं खर्च, हॉटेल भाडं, रूम भाडं, लक्झरी भाडं, रेल्वे भाडं याच्यातच वळवतो तो. राहत असतील त्यावेळेला काही तर त्याला बी पोट पाणी आहे, घरी लेकरं बाळ येतो 8-10 दिवस आपल्याबरोबर सोडून राहतो बिचारा. तर त्या बाबाला पण काही पाहिजे का नाही सांगा? तर बघा कसा वाटला माझा व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.